नमस्कार, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करत आहे जिलेबी। ही या पिठाची करत आहे, उपासाचं पीठ आहे, शिंगाड्याचं, आणि त्याची मी जिलेबी करून दाखवत आहे। इथे पाक मी ठेवला आहे व्हायला, तो होतच आलेला आहे। थोडं साखर विरघळून 1-2 मिनिटं त्याला उकळू द्यायचं आहे आणि चिपचिपा झाला की त्याला बंद करायचंय। आता बघा झाला की नाही कसं ओळखायचं, तर याच्यात थोडा पाक मी टाकलेला आहे आणि अजून व्हायचा आहे। हा थोडासा उकळू द्यायचा आहे, थोडासा उकळला की तो बंद करायचा आहे। तर 1-2 मिनिटं होऊ देऊ आणि मग पुढची प्रोसिजर दाखवते आहे। तोपर्यंत हे शिंगाड्याचं पीठ मी थोडंसं याच्यात घालते आहे। साधारण जेवढं मी दही घेतलंय तेवढंच मी पीठ घेतलंय, हे तुमच्या लक्षात आलं असेल। थोडं थोडं मी याच्यात पीठ टाकत जाईल आणि थोडं थोडं दही घालून मी ते वळठून घेत जाईल। आता सुरू करते मी। साधारण 2 चमचे पीठ टाकले, मी 2 चमचे दही घालते आहे आणि असं त्याला घोटून घ्यायचं। आता बंद करते। आता झालाय हा पाक, तो बंद केलाय मी आणि आता हे याच्यामध्ये 4-5 जिलेब्या होतील असं आपण करूया। हे बघा, हे अशी याची थोडं अजून घालते, थोडं पीठ घालते। साधारण दोन्ही बरोबरीचंच घेतलंय मी। आणि हे आता मी इकडे फोकस करते याचा, बघा। आता मी हे असं छान उपासाला एवढ्यापुरती खाण्यासाठी केली होत असते। ही जिलेबी इन्स्टंट पण नाही म्हणता येणार याला, कारण खूप कडक नाही राहत ती, पण बनते छान जिलेबी सारखीच। आणि आता परत याच्यात थोडं दही घालते, थोडं दही घालायचं, थोडं हे घालायचं। असं करत करत जायचं, झालं की दाखवते। याच्यात आपण थोडं लिंबाचे काही थेंब टाकून घेत आहे, अर्धा चमचा रस म्हणू शकता तुम्ही त्याला। आणि परत कारण दही आंबट नाही आहे म्हणून आपण ते घातलेलं आहे आणि आता हे छान असं मिसळून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं। आणि मग आपण किंचित खायचा सोडा घालूया त्याच्यात, किंचित बेकिंग पावडर 1-2 मिनिटांनी त्यामध्ये घालूया। याला आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि याला थोडंसं मुरू द्यायचं, म्हणजे एक प्रकारे याला मुरू द्यायचंय आपल्याला। आणि मग आपण थोडंसं सोडा आणि बेकिंग पावडर घालूया, किंचित थोडासा बेकिंग पावडर 1/4 आणि चिमूटभर खायचा सोडा घालत आहे। 1 चिमूट खायचा सोडा आणि अजून 1 चिमूट, 2 चिमूट खायचा सोडा मी याच्यात घालून एक मिनिटासाठी झाकून ठेवू। जिलेबी घालायची, काढायची आपल्याला।
चांगली खमंग आपण भाजून घेतली ही आणि एक थोडस हे सगळं निघून जाऊ द्यायचं. बघा घातली. ह्याच्या इकडच्या ह्याच्यावर चालू करून दाखवते मी तुम्हाला. हे ठेवते इकडे. हलकी हलकी होऊ द्यायची ही आणि ह्या बाकीच्या काढून घ्यायच्या बशीमध्ये. झालेलं चांगली कुरकुरीत होऊ द्यायची. काढून घेतली मी ही या बशीत काढून घेतली मी. थोडा वेळ मुरू दिली. आता नाही घालते मी. याला घालते याच्यात. हे बघा ही इथे घातली मी याच्यात मस्त. डुबायला ठेवली आहे. ही आहे ही बशी आहे आपली. याच्यात 4-5 झालेली आहे आपल्या. आणि त्याच्यात मग अजून आपण त्याच्यावर एकदा सगळं हे घालून देऊ. इथून दिसते तुम्हाला मग मी इथे ठेवते. परत एकदा आपण ह्याला मस्त पाकामध्ये हे करून घेऊ आणि छान दूध आटवून थोडस दूध आटवून दुधाबरोबर आपण ह्या देऊया, सर्व करूया. अशा तऱ्हेने या आपल्या उपासाच्या जिलेबी. बघा आपली जिलेबीची रेसिपी किती छान झाली आहे. घोटीव दुधासोबत ती दिली आहे. थोडंसं दूध दिलंय, उपास आहे म्हणून. हे बघा किती छान मस्त झाली आहे. पाकातही मुरले बघा. पाकात मुरलेली किती छान दिसते. हे बघा किती मस्त झालेली आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल. ही थोडी इमरती सारखी केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं बघालच कशी बनवायची मेकिंग प्रोसिजर. ज्या भांड्यावर पीठ घेतलंय त्या भांड्यावर दही घ्यायचं आणि थोडंसं पीठ त्यातलं उरतं, म्हणजे दही आपल्याला जास्ती लागतं एवढं ठेवायचं आणि ती कन्सिस्टन्सी जी झाली असते ती घोटत जायचं दही टाकून. आणि एका ठराविक याला आपल्याला कळतं की आता ही झालेलं आहे हे जिलेबी लायक. तेव्हा त्याच्यात अगदी 1 चमचा बेकिंग सोडा आणि 2 चिमूट खायचा सोडा टाकायचा. बघालच तुम्ही व्हिडिओमध्ये. आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की करून बघाल. बघा किती सुंदर दिसते ही जिलेबी. बघा